टपऱ्याचं उद्घाटन नाही करत मी. कॉलेजचं, ई स्कूलचं, त्याच्यानंतर अजून म्हणलं तर शौचालयाचं आणि शिलाई मशीनचं लय उद्घाटन करते मी. विचार आहे सपनेला, हाय की नाही सपने? बरोबर आहे बरोबर आहे. मध्ये एकदा समशानाच्या उद्घाटनाला मी गेल्या होत्या. जसं उद्घाटन झालं का नाही लगेच 10 माणसं गचकली एकाच दिवशी. आपलं कसलं तर हातगुण आणि पायगुण आहे मम्मींचा. त्याला चांगला पायगुण नाही म्हणत. एनिवे, तो उद्घाटनाचं मरू दे तिकडे. त्या मंजिरीचं काहीतरी करावं लागेल. ती तुमच्या घरात घुसून बसलीये आणि मला इथे या भंगार टपरीच्या नादात काही नीट ऐकू नाही येते. त्या आवाजामुळे मला काही करता सुद्धा नाही येते. तुम्हाला या घाणेरड्या टपरीच्या उद्घाटनाची फीत काय कापायला मिळाली? त्याला लगेच तुमचं यश नका समजू. या यशातच आपलं अपयश आहे, एवढं लक्षात घ्या. हा, यशात अपयश म्हणजे? हा हा, म्हणजे तुझ्या अकलेच्या पलीकडचं आहे ते. बसा, नीट सांगते. हाय, हे बस फुगलं. प्लीज एक्सप्लेन करा. कर दे. त्या घाणेरड्या उद्घाटनाच्या आवाजामुळे मला त्या मंजिरीवर आवाज सुद्धा नाही चढवता येते. माझ्या दिवसाची सुरुवात तिच्यावर गरजून होते, पण आज त्या साऊंडच्या आवाजाने ती सकाळ माझी गिळून टाकली. हा, हे बी खरंय. फुगलं बिंदू कसं ही काय अक्कल नाही हिला. नुसतं मध्ये नाकात शेंडा हनत असती. मम्मी आज काय करते? त्यांचं ठीक आहे, ते तसेच आहेत. तुम्ही कशाला मला बोलताय? अरे गप्पा बसा. रे, मला काय म्हणायचंय ते ऍटलीस्ट समजून घेण्याचं ट्राय तरी करा. बरं समजा समजा. त्या मंजिरीला तुमच्या घरापासून दूर करायचं असेल तर आपल्याकडे फक्त 2 ऑप्शन्स आहेत. सपने, दोनच पर्याय, दोनच. पहिला, तिला इथे चौकीत अडकवून ठेवायचं. आणि दुसरा, ती मंजिरी जेव्हा तुमच्या मुलाच्या सत्याच्या सोबत फिरत असेल त्याचा पुरावा मला देणं. हा, म्हणजे या टपरीचा जो काही धुमाकूळ सुरू आहे त्यामुळे मला तिला ऑफिसमध्ये अडकवून पण नाही ठेवता येते. त्यामुळे ऍटलीस्ट घरात असताना तिच्या विरोधात काही पुरावे गोळा करता येतात का ते तरी बघा. म्हणजे सत्या आणि मंजू जेव्हा एकदम क्लोज असतील, अति जवळ आलेले असतील, तेव्हा त्यांच्या विरोधातले काही पुरावे केलेत काही गोळा? हा हा, मिळालाय. त्या ना मग. नाही सपने, तूच सांग बाई. आहे का आता? काहीतरी कौतुकाचं असलं का लगेच स्वतः पुढे जाऊन सांगता. आणि शिवाय खायचं असतं का मला पुढे करता? काही नाही, मी काय नाही सांगणार, तुम्ही सांगा. हे सपने सांग बर का, नाहीतर दिंडीत ठेवून. अरे सांगा ना. सांगते काय कसं आहे ते का नाही. मोठ्याने बोला. त्या आवाजामुळे मला तुमचा आवाज हार्डली येतोय. बाकी कोणालाच काही नाही ऐकू जाणार. आणि माझ्या केबिन मध्ये कोणी यायची हिंमत नाही करत. त्यामुळे बिंदास बोला, काढा बाहेर. हा कसं आहे माहिती का, ते दोघ जण असं एकमेकांच्या मिठीत होते आणि मग तो व्हिडिओ आम्ही शूट केला, हे का नाही. आणि परत का नाही तो मी तुम्हाला शेंडला, पण तो शेंडलाच नाही. म्हणजे मी तुम्हाला तो पाठवला पण गेलाच नाही. अरे पुढे बोल, पुढे. त्याच्या पुढे काय झालं? कसं आहे का, ती व्हिडिओ माझ्या मोबाईल मधनं डिलीट झाला. कसं झाला काय खावं, होय का ते सपने? मम्मी बऱ्यात नाही. मला बुबीत गेलं. चला निघूया. सपने का बस. मॅडम काय झालं हसायला? एवढं का हसताय तुम्ही? सॉरी. असू द्या. तुम्ही अपमान केला आमचा आणि माफी मागताय. माफ केलं तुम्हाला. काय झालं हसायला? इथे कपाळावर मूर्ख लिहिलंय. मूर्ख लिहिलंय माझ्या कपाळावर. म्हणजे तुम्ही व्हिडिओ घेतला, तुम्हाला सेंड केला, पण तुम्हाला सेंड नाही झाला आणि वरून तो तुमच्या मोबाईल वरून डिलीट सुद्धा झाला.
हे सगळं जे काही फालतूगिरी मला तुम्ही येऊन सांगताय त्यावर माझा विश्वास बसेल असं वाटतंय. हे बघा, तुम्हाला जर कामं नीट जमणार नसतील ना तर तसं स्पष्टपणे सांगून मोकळ्या व्हा. पण हे असल्या फालतू स्टोरीज मला सांगून मूर्खत नाही काढायचं. पूर्वा मॅडम, जे काही सांगितले का नाही समजा खरंय बघा. छाया, मी स्वतःच्या हाताने शूट केला होता व्हिडिओ. हा, विचार वाटलं सपनीला आणि हिनं स्वतः तुम्हाला सेंड केला होता. विश्वास बसत ना तुमचा आमच्यावर? ठीक आहे, मी तुम्हाला लवकरच त्याचा पुरावा देईन. पूर्वा मॅडम, त्याच्याशिवाय मी नाव नाही सांगणार. महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वे उर्फ मम्मी साहेब, सिंपल आणि शिवी आणि कवा कवा स्पायसी बी. चल का सपने, माझ्यावर कशाला राग करते. सिंपल अँड स्वीट म्हणे. डॅडी साहेबांनी पण कुठल्या पिंडोक बायकांना प्लॅन मध्ये इन करून ठेवलंय. आवाजाचं काहीतरी करा. बस 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 झालं, बस झालं. हे बघा, आता सगळ्यांनी एकदम थंडगार सरबत पिऊन घ्या. बलमा, सरबत वाटा सगळ्यांना. चल बाबा या. हे घे रे, वाटा वाटा सगळ्यांना वाटा. वाट सगळ्यांना वाटा, वाटा वाटा घ्या, थंडगार सरबत घ्या. जयद्या, हा दादा. एखादं रोमॅन्टिक गाणं लाव. रोमॅन्टिक? अरे दादा, मला नाही माहित बाबा रोमॅन्टिक गाणं कुठलं. तू सांग तुला माहित असेल. अरे ते आता मला कसं माहित असणार. तू एक काम कर, एखादं ना जुनं मराठी गाणं लाव. कारण वाघमाऱ्यांना जुनी मराठी गाणी लय आवडतात. वहिनीसाठी लावायचे वे. आत्ता लावतो की लगेच. रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. स्वप्नामधून तू सतिया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती सांगू ग. साता जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा भटाला तुझं नाव, मधमनी ग्वाड लागलं. तुझीच गठून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. चहा घ्या म्हणाले, चहा घ्या. नाही चहा नको. आहो घ्या. गरम गरम कडक स्पेशल नाही म्हणता काय चाल तुम्ही. हा, चहा घेतला पाहिजे ना. मंजूताय, कडक स्पेशल गरम चाय. आत्ता नकोय मला. सिस्टर, घे की चहा. पप्या, जा बघू, मी कामात आहे आता. सिस्टर, अगं गरम कडक स्पेशल आहे. अगं तू नाही, हा म्हटलं की स्पेशल बनवलाय तुझ्यासाठी.
एवढं घरात जाऊन सांगितलं या दोघांना की एकत्र राहायचं नाही, एकत्र दिसायचं नाही, तरी सुद्धा कळलेलं नाहीये. आता तर काहीतरी केलंच पाहिजे. हे टपरी टाकणं म्हणजे सत्याच्याच डोक्यातला प्लॅन आहे, या मंजूच्या जवळ राहण्याचा. आणि आता तो मी हाणून पाडणार. मंजिरी मॅडम, आत या. आले आले मॅडम आते या. काय झालं मॅडम? काही काम होतं? ते काय आहे ना, मी आल्यापासून काही कामच करत नाहीये. आणि म्हणजे तुम्ही पोलीस चौकीत जरी आलात तरी तुमचं मन तिकडेच असतं, सत्याच्या घरात. त्यामुळे म्हणलं तुम्हाला जर एखादं काम द्यावं. कसं आहे, डिपार्टमेंटचा पगार फुकट नको ना जायला. हे पाहिलं घ्या, हे तुमचं काम आहे आजचं. हायवे प्रोजेक्ट संदर्भात कलेक्टर येणार आहेत आज. तुमची ड्युटी त्यांच्यासोबत असणार आहे. त्यांच्यासोबत तुम्हाला कंटिन्युअसली थांबायचं जोवर कलेक्टर इथून निघत नाहीत आणि ते काम संपत नाही, तोवर तुम्ही कुठेच जायचं नाही, त्या जागेवरून हलायचं सुद्धा नाही. कळलं? वाघमारे एवढ्या उन्हाच्या कुठं निघून गेल्या असतील? मी त्यांच्यासाठी एवढी चिठ्ठी लिहितोय आणि त्या निघून पण गेल्या. पप्या इकडे बोल की, चहा देऊ, पाणी देऊ? नाही नाही, चहा नकोय मला. तुला एक काम करायचं. बोल की. वाघमारे आत्ताच कुठं बाहेर गेल्यात. आज जाऊन तुला माहिती काढायची की त्या कुठे गेल्यात. खरं तर चौकशी करायला मीच गेलो असतो, पण त्या पूर्वा मॅडमना कारण मिळेल तंतन करायला. त्यापेक्षा तू आज जा आणि वाघमारेंबद्दल विचार. कोण ना कोण तर माहिती दिलंच तुला. नाहीतर एक काम कर, सरळ भारती मावशींना विचार, त्या सांगतील तुला. बरोबर, असा गेलो ना असं आलो. ए इकडे इकडे. का? अरे असं रिकाम हातानं कुठं चाललास? अरे असंच गेलास तर संशय येईल ना सगळ्यांना. तुझा चहा घेऊन जा, म्हणजे पूर्वा मॅडमने जर तुला विचारलं ना तर त्यांना सांगता येईल की चहा द्यायला आलो होतो. चहा द्यायच्या निमित्तानं आज जा आणि माहिती घेऊन बाहेर ये. होईल का? ही भारी आयडिया आहे. अरे माझ्या डोक्यात कसं काय ना आली बरं? असं आलो ना असं आलो. थांब.
ए पप्या हे त्या कोणाला आणलंय आता दुकान टाकलंय ज्याला पाहिजे ते घेईल ना. मी तर ठरवलंय की तासाला किटली फिरली पाहिजे, तोंड गोड झालं पाहिजे. आता काय एखादं तोंड असतंच कडू, त्याला पप्या शेटचा चहा पाजून बी काय फायदा नाही. अगदी बरोबर बोललात बघा पप्पू शेट. ए काय है ए इथे येऊन फालतूगिरी नाही करायची, अजिबात फालतू टाइमपास नाही करायचा. पटकन कोणाकोणाला चहा हवाय तो घ्या आणि याला पाठवून द्या. चल पटपट वाट. भंडारे चहा पाहिजे काय? नको नको. बरोबर घ्या चहा घ्या. एक तासाभराने या मग घेत. कशाला स्पेशल आहे घ्या. जाऊ दे आता, तुम्ही आग्रह करताय तर नाही कसं म्हणू तुम्हाला. अरे ते म्हण चहा घ्या. नकोय मला. का नको? अहो चहाला काय किरकोळ मध्ये घेता काय तुम्ही? अहो चहाचे लय फायदे आहेत. झोप उडून जाते, अशी काम करताना तर येते. घ्या अहो चहा घेतला पाहिजे. माझा कटिंग स्पेशल आहे, स्पेशल चहा. ती गवती चहा, आलं बिलं कुठून केलेला आहे चहा. घ्या. आलं टाकलेलं असू दे ना तर वेलची कुटलेलं असू दे, मला चहा नकोय. चल उठ. काय मॅडम काय नको नको लावलाय हो? अहो काय तुम्ही माझा बी अपमान करायला लागले, माझ्या चहाचा बी अपमान. माझ्या चहाचा अपमान करायचा नाही बघा जरा. आधीच सांगतोय तुम्हाला, मी एवढं मेहनत करून जाऊन घेऊन आलो तर नाही करायला लागले तुम्ही. ए ओरडतोस कोणावर? चल बाहेर निघ. हा भारती मॅडम, हो मी माझी बहीण कुठं आहे ती माहिती काढायला आलोय मी इथं. थोडी चहा घेता सांगा. धरा धरा धरा. एवढा आग्रह करतोच आहेस तर दे मग चहा. मंजू मॅडमना बाहेर ड्युटीवर पाठवलंय तातडीने. सर्वेचं काम बघायला कलेक्टर साहेब येणार आहेत, त्यांच्याच बंदोबस्तासाठी पाठवलंय मॅडमना. अरे चहा पिऊ नका हो. मनात नसताना चहा पिणं म्हणजे अपायकारक असतो ना बाबा. ऍसिडिटी झाल्यावर तुम्ही मलाच बोलता. नाही चहा द्या इकडं. चहा द्या इकडं. शरीरासाठी चांगलं नसतंय ना. म्हणत झाले ऍसिडिटी मग तुम्ही माझ्या नावाने ओरडणार का नाही? त्यापेक्षा चहा घ्यायचाच नाही. जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी देणार तुम्हाला. हो, मॅडम तुम्हाला चहा देऊ? स्पेशल आहे, मी स्वतः बनवलंय. व्हिडिओ होते लोक माझी चहासाठी. नको नको तर नको. सत्यात आता. हळू जरा दमानं श्वास घ्या आधी. हा ते नवीन सिनियर इन्स्पेक्टर मॅडम आहेत का, त्यांनी आपल्या मंजुताईला तातडीनं कुठेतरी ड्युटीवर पाठवलंय. ते कलेक्टर साहेब आलेत ना, तर त्यांच्या बंदोबस्तासाठी पाठवलंय. म्हणजे वाघमाऱ्याच दिवसभर चौकीत नसणारच. आत्ता कुठे जरा बरं वाटत होत, पण ह्या पूर्वा मॅडमने मुद्दाम त्यांना बाहेर पाठवलं असणार. एक नंबरची वाईट बाई आहे. होईल का? लय वाईट आहेत. नाही कशा बी असू देत त्या, पण त्यांनी आपल्याशी पंगा घेतलाय. तू टेन्शन नको घेऊस. वाघमाऱ्यानंतर असू देणार नाही. तू थांबितच, मी आलो. सत्यजित सुर्वे, तू कुठेच जाऊ नाही शकत आत्ता. का? चौकीत ये, कळेलच. सत्यात तुम्ही हो, या बसा. बसतो थांबा. डोंट यू डेअर. उभं राहायचं असंच, आणि मी विचारेन त्या प्रश्नांची एकदम खरी खरी
आणि व्यवस्थित उत्तर दे, अतिशहाणपणा न करता. तुम्ही घर आहे तुमचं, मग पाहुणचार केल्यासारखं खुर्ची वगैरे मागे काय घेताय त्यांच्यासाठी? गेली अनेक वर्ष गुन्हेगारीत आहेस तर तुझ्यावर पहिला गुन्हा बऱ्याच वर्षांपूर्वी नोंदवला गेलाय. एक मिनिट. पहिली गोष्ट, मी गुन्हेगार नाही आहे, त्यामुळे कुठल्याही गुन्हेगारीत माझा समावेश असण्याचा काही संबंधच नाही. मी ना समाजसेवा करतो, म्हणजे लोकांची सेवा करतो, हीच माझी ओळख आहे. मगाशीच बोललेले ना, जेवढं विचारेन तेवढ्याचीच उत्तरं द्यायची. तू किती जमिनीवर आहेस आणि किती जमिनी खाल्ली हे शोधायला मला वेळ नाही लागणार. पडतं रे, याचा मोबाईल काढून घ्या, याची चौकशी लावायची. एक मिनिट. चौकशी अशी अचानक कशी लावताय चौकशी? आणि आधी काहीच कल्पना न देता माझा मोबाईल कसा काय काढून घेऊ शकता तुम्ही? ही कुठली वागायची पद्धत आहे? आणि तुम्हाला काय वरून ऑर्डर आली आहे का आजच सत्याची चौकशी करा म्हणून? पूर्वा पाटील वरून ऑर्डर यायची वाट बघत नसते, आणि तसंही संशयित आरोपीची चौकशी कधीही करण्याचा अधिकार पोलिसांना वरूनच ऑलरेडी मिळालेला आहे. त्यावर कुठलेही निर्बंध लावलेले नाही आहेत. आणि राहिला प्रश्न तुझ्या मोबाईलचा, तर सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी पूर्ण होईपर्यंत आरोपीचा मोबाईल जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना ऑलरेडी आहे. आणि शक्तीही. काय बघत बसलात? काय काम सांगितलेलं? जप्त करा. येस मॅडम. फोन. गुड. आता केबिन मध्ये या. तुझ्या गुन्ह्यांचे पाढे तिकडे मोजूया. करा, तुम्ही तुमची कामं करा. रिलॅक्स. मॅडम, येऊ का आत? या. मॅडम, तुम्हाला जे काही विचारायचं ते पटकन विचारा. वेळेची खोटी करू नका, मला बाकी पण लय काम आहेत. मी किती वेळ, कशी, कधी काम करायची, चौकशी करायची हे एका गुन्हेगाराकडून मला ऐकायची गरज नाही पडली कधी, आणि इथून पुढे कधी पडणार सुद्धा नाही. दिस इज माय पोलीस स्टेशन. माय पोलीस स्टेशन, माय रूल्स. इथे मी माझ्या वेळेनुसार, माझ्या तत्वांनुसार आणि माझ्या पद्धतीने काम करते. त्यामुळे ही तुझी बाकीची बडबड बंद करायची, आणि मी जितके प्रश्न विचारेन तितक्याच प्रश्नांची उत्तरं शांतपणे आणि पटापट दे. म्हणजे तुझाही वेळ वाचेल आणि माझाही. डॉक्टर कोंडळकर का पटकवलेलं त्याला? ही केस तर कधीच बंद झाली, आणि तवा चूक त्याचीच होती, ती त्यानं मान्य बी केली होती. डॉक्टर असून जोल करायचा तो, पेशंटला नको त्या तपासण्या करायला लावायचा. मग काय, जरा फटका हुआ त्याला, मग आला लाईनवर. नंतर माझ्यावर केस केली होती, मग परत त्याची समजूत काढली, मग त्यानं परत केस मागं बी घेतली आणि वर माझी माफी बी मागितली.
त्यामुळे आता यात तुम्ही विचारण्यासारखं आणि मी सांगण्यासारखं काहीच नाही. त्यानंतर लगेच दुसरी केस. आता कोणाबद्दल बोलताय? मनोज गायकवाड. अच्छा, तो बाजार वस्तीतला मन्या. त्याने त्याच्या आईला एकटीला सोडलं होतं आणि स्वतः आईश करत फिरत होता तो. त्याची आई बिचारी अंथरुणाला खिळली होती, तरी पण स्वतःचं सगळं काम स्वतःच करायची. झेपत नसताना बी तिचं हाल बघवलं नाहीत मला. मग काय, उचलला त्या मन्याला, 3 दिवस खोलीत डांबून ठेवला होता त्याला. असाच चोपला ना, मग बरोबर लाईनवर आला. नंतर काय, जे काय सत्य आहे ते उघड झालं. त्याच्या आईच्या आयुष्याचा प्रश्न होता, पोलिसांना बी ते पटलं. मग पुराव्या अभावी त्या केसमधनं पण मी सुटलो. तशी ही गोष्ट पण जुनीच आहे मॅडम, पण तुम्ही नव्यानं उकरून काढताय, ते बी पाळमुळं न तपासता. तुझी पाळमुळेच तर उकरून काढायचे आहेत मला. नाहीतर तुला काय वाटतं, माझा वेळ जात नाहीये म्हणून मी टाइमपास साठी तुझ्या सगळ्या फाईल्स रिओपन करून बसले. तिसरी केस, जयराम शिंदे. मॅडम काय चाललंय तुमचं? माझ्यावरच्या सगळ्या मिटलेल्या केसबद्दल विचारून ना तुम्ही माझा वेळ वाया घालवताय. हे बघा, जुनी कवाड उघडण्यात काहीच अर्थ नाहीये. ही सगळी जुनी कवाड आहेत हे माहितीये मला, आणि या सगळ्या केसेस शटडाऊन झालेल्या आहेत हेही माहितीये मला. पण अजूनही एक अशी केस आहे तिचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाहीये. त्या केसचं काय? कुठली केस? कुठली केस? खरंच आठवत नाहीये की अभिनय करतोस? चल, देते मी आठवण करून. तात्यासाहेब मोहितेंच्या बायकोला जाळून मारून टाकलंस. अशी नोंद आहे याच्यात. खरं काय हे? की या सुद्धा केसची बाकी सगळ्या केसेस सारखी सेटलमेंट करण्याच्या मार्गावर आहेस? तशा काही प्रयत्नात असेल तर नाही. अजिबात तसं करायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आत्तापर्यंत सगळ्या केसेस मधून सुटलंस, पण आत्ता तसं नाही होणार. कारण आत्ता शिक्षा आणि तू, तुमच्या दोघांच्या मध्ये मी उभी आहे. आणि मी एक ना एक दिवस तुला तुझ्या सगळ्या कुकर्मांची शिक्षा देऊनच राहणार.